ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट प्रोमो आउट झालेला आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता ज्या वेळेला समजलेलं आहे ते म्हणजे स्वतः राकेशला की या सगळ्यांनी रिक्रिएशन करायचं ठरवलंय आणि त्याच वेळेला आपण पाहिलंय की या रिक्रिएशनचा फज्जा पाडण्यासाठी म्हणा किंवा या रिक्रिएशनला बर्बाद करण्यासाठी म्हणा राकेशने आणि आता नागराजने मोठं कारस्थान रचलेलं आहे आणि याच रिक्रिएशनमध्ये या सगळ्यांचा अंत करायचा आणि त्यानंतर मात्र आता आपली पोळी भाजून घ्यायची हे यांनी ठरवलेलं आहे. पण त्याच वेळेला नियती मात्र अजब गजब खेळ खेळत या सगळ्यामध्ये राकेशचाच खात्मा करणार आहे आणि पुन्हा एकदा नागराज आता एकटा पडणार आहे दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये. मात्र आता इकडे नागराज अशा पद्धतीने स्वतःच अडकणार आहे आणि तेलही गेलं तूपही गेलं आणि ज्या मुलासाठी प्रॉपर्टी कमवायची त्या मुलाला मात्र आता कायमचं पांगळं करून टाकलंय अशी अवस्था नागराजची झालेली आहे. हो प्रेक्षकांनो, नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे इकडे आता अर्जुन सायलीला सगळ्या गोष्टी समजावून सांगतोय आणि तो तिला सांगायला लागतोय काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता मात्र हे सगळं करायला पाहिजे. पण पण आता मी तुला एक गोष्ट सांगतोय की मी तुमच्या मागोमाग असेन, ही गोष्ट तू आता बाकी कुणाला बोलू नकोस. पण त्यावरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते आपण आत्ताच्या आत्ता रविराज काका आणि प्रतिमा आत्यांशी बोलून घेऊया. लगेचच राकेशने हे ऐकलं व ती राकेशच्या डोक्यामध्ये आले जे माझ्या वडिलांनी इतक्या वर्षापूर्वी करण्याचा प्रयत्न केला होता ते मात्र त्यांच्याकडून काही झालेलं नाहीये. पण पण या सगळ्यामधून त्या गोष्टी माझ्याकडून तर व्हायलाच पाहिजेत. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये या गोष्टी करणार म्हणजे करणार. म्हणजे मुळातच आता इकडे हे जे काही बाबांच्याकडून राहिलेलं अर्धवट काम आहे ते आता मला कोणतेही एफर्ट्स न करता जर का करायला भेटत आहे तर ते मात्र मला करायलाच पाहिजे असं म्हणत तो आता खुश झाला. इकडे इकडे आता खुश झालेली आहे ती म्हणजे स्वतः आता इकडे आता खुश झालेली आहे ती म्हणजे सायली आणि सायली या सगळ्यामध्ये सांगत आहे बरं झालं. पण तरी सुद्धा आपण आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्यासोबत काय बोलायचं आहे हे मात्र मला काही कळत नाहीये आणि त्यावरती मात्र आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो ती चिंता तू अजिबात कर. इकडे आता त्यानंतर मग रविराजांना सांगण्यासाठी हे दोघं जण तिकडे आलेले आहेत. ज्या वेळेला रविराजांना सांगण्यासाठी हे दोघं जण येतात आणि त्याच वेळेला सायली आता सांगायला लागते म्हणजे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला तुमच्या दोघांच्या सोबत आता एक राईड करायची आहे. म्हणजे या दोघांनी ठरवले की खरं खरं सांगितलं तर या दोघांना संशय तर येईल एक आणि दुसरं म्हणजे हे दोघं जण या गोष्टीसाठी कधीच परवानगी देणार नाहीत. कारण प्रश्न असतो तो म्हणजे आता इकडे सायलीच्या आणि त्यानंतर मात्र आता ती सांगायला लागते आज रात्री आपण छानपैकी आईस्क्रीम खायला जाऊया का. यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते खरंच ग, मला तर कळतच नाहीये की तू आता इकडे आमची या जन्मीची मुलगी आहेस आधीच्या जन्मीची मुलगी आहेस, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. म्हणजे आता लहानपणी तन्वी होती ना, तन्वी सुद्धा असाच हट्ट करायची आईस्क्रीम खायला जाऊया आईस्क्रीम खायला जाऊया आणि त्यानंतर मग आता आम्ही रात्री आईस्क्रीम खायला जायचो. आज तू जे काही बोलतेस ना तर मला असं वाटायला लागलंय की तुझ्या तोंडून छोटी आता तन्वीच बोलत आहे. ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं आपण आता लवकरात लवकर इकडे आईस्क्रीम खायला जाऊया. आणि त्यावरती रविराज म्हणतात पण मला काय वाटतं खूप अशी रात्रबित्र करण्याची काही गरज नाहीये. आपण एक काम करूया ना, आपण या सगळ्या रात्रीचं जाण्यापेक्षा आपण थोडंसं संध्याकाळी निघूया. त्यावरती ती म्हणते नाही मला थोडं रात्रीच जायचंय. यावरती प्रतिमा सांगायला लागते हे बघा तुम्ही उगाचच तिला या सगळ्यामध्ये मात्र आता उगाचच आवडू नका म्हणजे अडवू नका. आणि त्यानंतर मात्र आता ती सांगते ठीक आहे आपण आजच्या आज जाऊया काहीही प्रॉब्लेम नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ठरतं की काहीही झालं तरी सुद्धा आपण आता आजच्या रात्री जायचं. बरं त्यानंतर मग आता सायलीला अर्जुनने जे काही सांगितलंय ते मात्र अर्जुनने तिला सांगितलंय की जे काही रिक्रिएशन घडलं होतं तुला आठवत नाहीये पण त्या रात्री काय घडलं होतं ते प्रतिमा आत्याला सगळं खडानिखडा माहिती आठवत आहे. मग जर का प्रतिमा आत्याला या सगळ्यामध्ये खडानिखडा माहिती आठवत आहे मग मात्र तू एक काम करायचं आहे की या सगळ्यामध्ये प्रतिमा आत्या कशा पद्धतीने हे सगळं तुला सांगतील याची गोष्ट तू तयार कर आणि ते सगळं रेकॉर्डिंग केलंस तर मात्र तुला आता कळेल. हे रेकॉर्डिंग केल्यावरती तुला आता समजणार आहे काहीही झालं तरी सुद्धा तुला आता प्रतिमा आत्यांनी जे काही सांगितलंय ते तसं रिक्रिएट करायला बरं पडेल. मग प्रतिमा सांगायला लागते आमची गाडी निघाली. गाडी निघाल्यावरती थोड्या अंतरावरती गेलो आणि त्यावेळेला मात्र आता कुणीतरी आपला पाठलाग करते असं रविराजांना वाटलं. रविराजांना कळलं की कोणीतरी आपल्या मागावरती आहे. मग आता आम्ही सगळे घाबरलो. घाबरल्यावरती मात्र आता आम्ही मागे वळून पाहायला लागलो.
ज्या वेळेला आम्ही मागे वळून पाहायला लागलो आणि त्याच वेळेला तो गाडीवाला आमच्या इकडे आला. छोटी तन्वी मागे बसली होती आणि त्यामुळे पहिला धक्का तिला धक्का बसला आणि ती आता पुढच्या साईडला बेंड झाली. पुढच्या साईडला गेल्यावरती मात्र आता ती इकडे तिचा एक हात माझ्या हातात आला. त्याच्यावर तिच्या हातामधलं एक ब्रेसलेट माझ्या हातात, म्हणजे 2 प्रकारचे तिच्या हातामध्ये ब्रेसलेट घातले होते, त्यातलं एक ब्रेसलेट माझ्या हातात निखळून आलं. आणि त्यानंतर मात्र आता तन्वी या सगळ्यामध्ये ओरडायला लागली आणि आता तिच्या लक्षात आलं की म्हणजे मागून कोणीतरी आपल्याला वार करत आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ती ओरडायला लागली. असं म्हटल्यावर ती मात्र आता सायलीने सगळं रेकॉर्ड केलंय, तसंच्या तसं रिक्रिएशन करायचं ठरलंय. तोपर्यंत इकडे आता फोन केलाय, तो म्हणजे स्वतः आता राकेशने आपल्या बापाला, आणि फोन करून तो सांगायला लागतोय की असं असं प्लॅनिंग ठरलंय. तो सांगतोय, हे बघ काही झालं, ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमवायची नाहीये. हे बघ, एक काम करायचं आहे, या तिघांनाही संपव, पण तिघांना नाही जमलं ना तर आता सायलीला तरी संपव, कारण आता तीच आपल्यासाठी महत्वाची हे आहे. कारण जर का दादाला समजलं की ही आता खरी तन्वी आहे, मग मात्र काहीच खरं नाहीये. तो आता या सगळ्यामध्ये तिला सगळी प्रॉपर्टी नावावरती करून टाकेल आणि आपण हात चोळत बसू. म्हणूनच मी तुला जे काही सांगतोय ना ते आता तू कर. आणि त्यानंतर तो आता सांगायला लागतो, ते काही नाहीये, तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता हे सगळं काम उरकून टाक. आणि हे बघ, तुला जर का मदतीला कुणी हवं असेल ना तर फक्त मला सांग, मी तुझी मदत करायला माणसं पाठवतो. यावरती तो सांगायला लागतो, नाही, तसं काही मदतीची गरज नाहीये, पण या सगळ्यामध्ये मला आता एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता फक्त एका त्या ह्याचा नंबर द्या, म्हणजे तुम्ही जो काही ड्रायव्हर आहे ना त्याचा नंबर दिलात ना, जो ड्रायव्हर त्यांच्या आता कारवरती आपण पाठवू. यावर तो म्हणतो, नाही नाही, दादा स्वतः कार ड्राईव्ह करेल, कारण त्या कारमध्ये सायली आहे ना, मग सायलीची असलेली कार तो कोणालाही ड्राईव्ह करायला देणार नाही, एवढी गोष्ट मला माहिती आहे. आणि त्यामुळे तू आता हे सगळं अजिबात काही करू नकोस, कारण दादा अजिबात तुला या सगळ्यामध्ये ड्रायव्हर ठेवू देणार नाहीये. आणि हां, तू ड्रायव्हरचं काही बोलू नकोस, कारण उद्या अपघात झाल्यावरती तुझ्यावरती संशय येऊ शकतो. असं इतक्या इन्स्ट्रक्शन आपल्या मुलाला दिल्यावरती पण तो मुलगा मात्र निर्बुद्ध आहे, हे मात्र आता विसरलेला आहे, तो म्हणजे नागराज. तो आता इकडे विचार करा, राकेश बाबा जरी बोलले असले तरी सुद्धा मी एक काम करतो, मी आता एक कारच हायर करतो आणि कार हायर करून आता यांच्या कारच्या समोर धडक द्यायला लावली की माझं काम झालं. आणि हे सगळं मला माझ्या डोळ्यांनी पाहून रेकॉर्ड करायचं आहे. काहीही झालं तरी आता हे रेकॉर्डिंग बाबांच्या पर्यंत पोहोचलं तरी सुद्धा मी आता गप्प बसणार नाही, असं म्हणत त्यांनी आता हे केले. दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग ठरले. सायली आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर अर्जुन सांगतो, मी तुमच्या मागावरती येतोय, कुणालाही काहीच कळता कामा नये. काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये हे जे काही करतोय ना ते कुणालाच कळता कामा नये. तू आता स्वतःची काळजी घे. झालं, हे तिघजण निघालेले आहेत. सायलीला निघताना खूपच उदास वाटायला लागलेला आहे. का कुणास ठाऊक, पण आता माझ्या मनामध्ये नको नको त्या शंका येत आहेत. काही विचित्र तर घडणार नाहीये ना? आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, अजिबात नाही, तू कोणत्याही प्रकारे आता चिंता करू नकोस. काही विचित्र घडणार नाहीये आणि काहीही चुकीचं घडणार नाहीये. सगळं काही चांगलं घडणार आहे. चांगल्या मनाने विचार कर. झालं, फायनली सगळेजण निघालेले आहेत आईस्क्रीम खायच्या निमित्ताने. सगळेजण ज्या वेळेला निघालेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे इकडे असा प्रकार घडलाय की त्याच वेळेला इथे आता असं झालेलं आहे की आलेला आहे राकेश कार खाली, म्हणजे राकेशने जी कार सांगितले त्याच्यासाठी, त्याला लपून बघण्यासाठी, आणि तीच कार राकेशला घेऊन आता निघालेली आहे. आणि राकेशला तो माणूस सांगतो की तुम्ही इथे उतरा, मी ताबडतोब इकडे आता त्यांच्या कारला धडक देण्यासाठी मागून जातोय. रविराज आणि सायली कारमधून निघालेत. मागून कोणीतरी पाठलाग करतोय. सायलीला वाटलं की तो अर्जुन आहे, अर्जुनच आपल्या मागून येतोय, म्हणून सायली निश्चिंत आहे. पण त्याच वेळेला तिला सगळ्या गोष्टी सुद्धा आठवायला लागलेल्या आहेत. एक एक करत सगळ्या गोष्टी तिला आठवत आहेत आणि एक एक करत ती आता त्या गोष्टी आठवत चाललेली आहे. अचानकपणे मागून कारची धडक झाले आणि कारच्या धडकीमध्ये आता इकडे कसला तरी आवाज आलाय, म्हणून सगळेजण बाहेर पडलेले आहेत. आणि बाहेर येऊन पाहतात तर काय, जे घडायला नको तेच घडलंय. इकडे कारच्या बाहेर आता आलेला आहे तो म्हणजे इकडे आता राकेशला पाहिल्यावरती रविराज आणि सगळेच हादरलेत. आणि सायलीला मात्र या धक्क्यामुळे सगळं आठवलेलं आहे. सगळं आठवून सुद्धा तिला काहीही इजा झालेली नाहीये, एक. आणि दुसरं म्हणजे इकडे आता राकेशला कर्माची शिक्षा मिळाली. त्याच वेळेला फोन चालू आहे राकेशचा.
आणि आता स्वतः नागराज फोनवरती ऐकतोय. नागराजला कळलंय की राकेशचा ॲक्सिडेंट झालाय. करायला गेलो दुसऱ्याचं वाईट, पण आता आपल्याच मुलावरती ते उलटलंय आणि कर्माची शिक्षा तिथेच त्याला भोगायला मिळालेली आहे. यानंतर मात्र आता रविराजांना कळणार का की राकेश आणि इकडे नागराज हे दोघं जण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि हा सगळा प्रकार आता राकेशने नागराजच्या सांगण्यावरून करून आणलाय. आणि हे समजल्यावरती रविराज काय ॲक्शन घेणार येणाऱ्या भागात